त्याबरोबरच धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दाही काल अधिवेशनामध्ये चर्चेत आला। धारावीच्या रखडलेल्या पुनर्विकासाची कारणं कळूनही सरकार त्यावर काहीच हालचाली कसं करत नाही हे आता स्पष्ट होते। त्यामुळे आता सरकार न्याय देण्यास अपयशी ठरते का असा प्रश्न विरोधक विचारतात। यंदाच्या हिवाळी अधिवेशनात धारावीचा पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित झाला आणि पुन्हा एकदा विरोधकांनी या अनेक वर्षापासून चघळल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या विलंबाबद्दल सरकारला जाब विचारला। पण याही वेळी सरकारनं गुळमुळीत उत्तर देऊन या प्रकल्पाबाबत मौन कायम ठेवलंय। 2 वर्षाचा काळ नोटीस काढणं आणि प्रस्तावाची छाननी करणं याच्यात जर का गेला असेल तर आमचा प्रश्न असा आहे की एवढ्या काळात जागांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत। धारावीकर जनता त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगते आहे आणि अशा वेळेला जो आर्किटेक्ट आहे त्याला मात्र त्याचा पैशाचा फी नियमितपणे चालू आहे। IBN लोकमतनं लक्षवेधी या विशेष वृत्तमालिकेत हा मुद्दा उपस्थित करून लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता। आता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय। अधिनियमात बदल करण्याचा जो प्रमुख मुद्दा आहे हा पात्रतेला धरून आहे, म्हणून त्या नियमात बदल केल्याशिवाय आणि आम्ही सांगितलं विधान परिषदेमध्ये याचं बिल आल्याशिवाय त्या अधिनियमात बदल कसा करणार त्याला थोडासा वेळ लागणार आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। धारावी पुनर्विकासाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी DC रूलमध्ये बदल करण्याचे निर्देश राज्य शासनाने SRAला 2 वर्षांपूर्वीच दिले, मात्र तरीही प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। या नियमातील बदलांमुळे धारावीचा पुनर्विकास कदाचित चांगला होईलही, पण गरज आहे ती पुन्हा एकदा लवकरात लवकर नव्याने सुरुवात करण्याची। ग्लोबल टेंडर मागून लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू व्हावा अशी सर्वसामान्य धारावीकरांची इच्छा आहे। पण या प्रकल्पाबाबत राजकीय नेत्यांना असलेलं स्वारस्य पाहता प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विनोद तळेकर, IBN लोकमत, नागपूर। तर या होत्या आतापर्यंतच्या बातम्या। अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत।